त्यांचं बघतो ना किंवा तिसरे कोणी बी आमच्या जे आता लढले बिचारे 5 महिने झाले गाण्याला का फरक पडणार तो अहवाल आला आणि त्या 20-25 मराठ्यांना पाहिजे त्यांच्यासाठी हेच आरक्षण देऊ लागले ती बिचारे घेऊन नाही झालं असते काय आम्ही तुम्हीच घेतलं सगळ्या दोन तुम्ही घेतलं असते पण तुमचं पाय गुण असाय की ते 6 महिने पुढे टिकतच नसायचं या पठ्याने तरी आयुष्याचं कल्याणच केलं आता राज्यासाठी केंद्रासाठी दिलं मराठ्याला आरक्षण पण आणखीन एक फुटलेली मला वाटलं होतं तेवढंच सांगतो परत तुम्हाला विचारायचं देतो टेम्पो आंदोलनाचा कमी होईल काय आता टेम्पो कमी होते लय दिवस झालं आंदोलन बंद पडत असतं अरे वाढतच चाललं ना एक आरो इकडे ठुकली एक तिकडे ठुकली बऱ्याचशी झोप येऊन देत नाही कोणाला काय म्हणते त्यांना मिळत नाही मी पटकन जागा होती मला वाटतं 2-4 रिकाम भलोकच भरत कमी नव्हती एखाद्याची जिरल्याशिवाय आता गप्पच बसत नाही मुख्यमंत्र्यांची ओएसडी तुम्हाला भेटून गेलेली आहे दुरुस्ती तिथे एवढे झलपट्याला माझ्यासमोर ते घालते झलपटे मी देऊन द्यायला आणि ते देऊन द्यायला 2च लफडे चालू आहे दिवसापासून तेच सांगितलं त्यांनी तुम्हाला अंमलबजावणी करावी लागणार पाटील भुजबळ म्हणालेत की बळजबरी कोणालाही ओबीसी मध्ये घेऊ नका अरे ते काय गप्पा सांगू 1-2 प्रश्न झाले त्याचा येतेच ओबीसी मध्ये घेऊ नका मग आता आम्ही ओबीसी येतो तो कोण आहे तो एक चिकित्सा करायला लागणार तो ओबीसी आहे का राहिला तो आपला 1967 ला जाऊन म्हटला भोगतात आरक्षणात तो काय आता ते काय त्याला काय त्याला घरकुल लागत असलं त्या आपण गपच मुख्यमंत्री सकाळी बोलताना तुमचं नाव घेतलं नाही अशी एक चर्चा आहे ते फक्त आंदोलक असं म्हणाले त्यावरून असं एक बोललं जातं की तुमच्यावर नाराज आहेत आणि यापूर्वी ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलायचे त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं वगैरे तुमचे नाव घेऊन सांगायची विनंती करायची पण आज असं म्हणाले की आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं त्यांनी आंदोलन थांबवावं असं ते म्हणाले त्यामुळे आता चर्चा सुरू झाली की खरंच मुख्यमंत्री नाराज आहेत ते कोण पण ते म्हणजे तेच लय अर्थ होते ते म्हणजे कोण ते चल मुलांकडे अर्थ नाही मुख्यमंत्री आज बोलताना असं म्हणाले की नाव न घेता की आंदोलन करण्याची गरज नव्हती तरी केलं पण आंदोलन मागे घ्यावं आंदोलकांनी असं म्हणाले एरवी ते मनोज जरांगे पाटील यांना शब्दशः नाव घेऊन आवाहन करतात त्यामुळे नाराज आहेत का तुमच्यावर असा एक साधा प्रश्न उपस्थित होतो हे मला नाही माहित नाराज आहेत कसं नसले तर असले मग त्यांना नावी लागली कारण त्यांचे शब्द काय मराठीने 5 महिन्याखाली करून दिले नाही आणि नाव घ्यावंच असं काय नाही आणि आपण सांगितलेलं आंदोलनाला बसायचं 14 दिवस झाले आणि एवढंच म्हणलं होतं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेला करणार ते सांगा नाही केलं तो पेशंट तुम्ही सांगितलंच नाही मी बसलो आणि आणखी तर काहीच नाही 20-21च्या नंतर तुम्ही जर त्याची अंमलबजावणी नाही केली आंदोलन तुमच्या हाताच्या बाहेर जाणार पाटील स्पेसिफिक मराठवाड्यामध्ये नोंदी कमी आहे त्यामुळं हैदराबाद आणि मुंबईच्या गॅजेटचा वापर करून कुणबीमध्ये जसं नोंदी असणारं आरक्षण आहे तसं द्या असं तुमचं म्हणणं होतं पण आता 3 मुद्दे समोर आले आहेत एक तर कुणबी असणारे कुणबी नोंदी नसणारे येतच नाही असं वाटतं नाही मधलं चर्चेसाठी आंदोलन मराठीचं या बेसवर कुठलं आरक्षण द्यावं काय द्यावं सगळ्या सोयऱ्यांचा जागा त्यांना द्यावाच लागेल आंदोलन त्याच्यासाठी गॅजेटचा घ्यायला लागणार सगळ्या सोयऱ्यांचाही त्यांना घ्यावं लागणार आहे जाटांचं भाटांचं जे ठरलेले ते सगळं घ्यावं लागणार आहे पण सगळ्या सोयऱ्या आमच्यासाठी आता आमच्या पुढचा प्रश्न आहे त्याची अंमलबजावणी करून घेणे कारण ईशीबीशीचं काय होऊ शकतं म्हणजे आता जो मागासवर्ग आयोगाने अंदाज आहे तसं होणारच नाही खात्रीने सांगतो जर पण कोर्टात घरी गेली तर ते काय होऊ शकतं पोरांनी ऍडमिशन घ्यायचं ना आता जे पोर आहेत चालू आहेत का ईशीबीशीचे आणि एचबीसीचे कोणी महावितरणमध्ये कोणी मग तुम्हाला घे आरक्षण गेलं उडून पोरं गेले घरी PSI लाटकाला शिक्षक लाटकाला तलाठीला टाकला
महावितरणवालीला टाकली, असं होऊ शकतं. म्हणून पक्क घ्यायचं ना काय तर आपलं हे पक्क आहे. मराठ्यांनी हे ओबीसीतलं आरक्षण घ्यायचं, याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करायसाठी आपण ताकद लावायची. ते टिकलं तर घेऊ, नाही टिकलं तर आपण पर्यायी रस्ता निवडलेलाच आहे. पर्यायी रस्ता जीवनात जीवन जगताना पाहिजे म्हणजे पाहिजे. मग तुमचा वैयक्तिक संसार तुम्ही करताना सुद्धा पाहिजे. गॅजेट हे जे 2 गॅजेट आहेत ते कुठं चिटकावायचे? सगळे सोयरेला चिटकावायचे का राज्य मागासवर्ग आयोगाने आताचे सरकार त्याला चिटकावायचे का कुणबीला चिटकावायचे? कशाला चिटकावायचे गॅजेट? ते नोंदीच्या बाबतीत कामाला येणार. नोंदीच्या बाबतीत जर माननीय शिंदे साहेबांच्या समितीनं त्याला स्वीकारून लागू केलं तर त्या नोंदीच्या बाबत त्याचा नोंदी मराठवाड्याच्या भरपूर आहे. त्यामुळे तर मराठवाड्यात होईल. बॉम्बे गॅजेट हे गव्हर्नमेंट, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या साठी कामाला येईल. सातारा संस्थांचे, सातारा संस्थांमध्ये येणारा परगणा जेवढा होता पूर्वीचा त्यांच्या कामाला. नाही येतो म्हणजे एवढे पण ठिकाणी नाही, परंतु आपण आपल्या भूमिकेवर ठाम. कोणत्या आम्ही दिलेल्या व्याख्यासह सगळे सोयऱ्यांचे अंमलबजावणी करणे. तुम्हाला जर वाटत असेल आम्ही नोंदी नसलेल्यांसाठी हे मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करून दिलं, ते अशक्य आहे. ते तर आहेच मराठ्यांसाठी, परंतु आपला जो हा करोडो मराठ्यांना लढा उभा केलेला आहे सगळ्या सोयऱ्यांसाठी आणि कुणबी नोंदीसाठी. हे लढा कायम सुरू राहणार. काय मग तिकडे त्या आचारसंहिता लागू नाही तर विचारसंहिता लागू. पाटील, मागास आयोगाचं आरक्षण, सगळे सोयरीबाबतचं आरक्षण, कुणबी प्रमाणपत्राचं आरक्षण, तिन्ही आरक्षणाच्या मुळे मराठ्यांचं भलं होईल असं तुम्ही सतत म्हणताय. हे तिन्ही आरक्षण लागले तर कोणताच मराठा सुटू शकत नाही, हे सुद्धा वास्तव आहे. मग तुम्हाला मागास आयोगाच्या आरक्षणाबद्दल काय भीती वाटते? त्याबद्दल तुमच्या मनात शंका काय? अहवालाबद्दल मला शंका, अहवालाबद्दल कसली शंका नाही मला, परंतु कोर्टात त्रुटी बनाव्या लागणार आहे. त्यासाठी सादर करा. नाही झाली, नाही झाली अवघड आणि ओपन कोर्टात झाली. कुणीच जोडू शकत नाही, कुणीच. पण मागच्या गोष्टी किती दिवस चालणार आणि हे थांबणार कधी? त्याचं उत्तर पण आता हे उपोषण अंमलबजावणी होतं सुरू राहणार सगळ्या सोयीने. परंतु 20 तारखेला जर अधिवेशनात किंवा 21 तारखेला जर त्यांनी याच्यात काय त्यांच्या मनात परिवर्तन करून ते जर त्यांच्या आडमोठ्याच भूमिकेवर राहिले तर मराठ्यांना आम्हाला फसावं लागणारी नावेला आंदोलनाची दिशा समाज बदलणारच 100% बदलणार आहे आणि त्याला त्याचा पश्चाताप येणार आहे नावेला. मी तरी सांगू की दिवस गप्पा सांगतोय. आंदोलन शांतते त्याची नाही काळजी, पण खूप फसगत होणार नाही, भयानक. पाटील, आज आंदोलन आपण जर बघितलं, तुमची मागणी पूर्ण होईल असं दृष्टिपथात दिसत आहे. त्याच्यामुळंच प्रकाश आंबेडकर काल असं म्हणाले की तुम्ही आता सध्या आमचं डोकं इथे आरक्षण, एकदा आरक्षण झालं काल काय करणे बघितलं तुम्ही कसा लोकांना काय करते. मी कोणाचा टांगा कुंकड पलटी करून कुंकड घेऊन टाकी काय शेवटी किती दिवस राजकारणासाठी करायचं आणि किती दिवस आपल्या स्वतःच्या लेकरांसाठी करायचं, याला सुद्धा प्रत्येकाला मर्यादा आहे. हे उगाच काय त्यांच्या जीवर काय माझ्या मराठ्यांच्या अंगावर पांढरे कपडे नाही. हा लोकांचा कष्ट करतोय तेव्हा पांढरे कपडे अंगावर बांधतो. येऊ काय का आम्हाला काय कोणी 10 रुपयात 3 मीठ आणून देत नाही. हे आमचेच कष्ट करते आणि आमचेच लोक उगाच बुक काय गायचं किंवा आमचा साहेब आणि तेव्हा कशा गाडी झाला तो गाडी घाल तिकडे खड्डे नदी काय आपल्याला त्याच्यापेक्षा मराठीने असं बघत धरलं आता आपण ते अधिकारी बनवायचं कोणा पुढे हात पसरायची गरज नाही आपल्याला. आता काहीच नाही कोणत्या पक्षाचा नेता असू द्या. अहो आम्ही काय हो आम्ही काय भाजपमधल्या मराठ्यांसाठी करत नाही, शिवसेनेच्या मराठ्यांसाठी करत नाही, राष्ट्रवादीच्या कोणासाठी करत नाही. हे सगळं तिथं काय जाती इथं पक्षाचा आणि त्याचा काही संबंध सगळ्यासाठी करते.
तर हे पक्ष म्हणून उडीतो. आम्ही उडीतो जाते आणि हे उडीतो पक्ष म्हणून आमचे असो. मग यांचे टांगे पलटी नाही होईल काय होते. करेंगे पाटिल तुम आगे बढ़ो, करेंगे पाटिल तुम आगे बढ़ो. ते उडीत तारखेला पाटील, महाराष्ट्रभर रस्ता रोको केले जात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केली जात आहेत. त्या आंदोलकांच्या विषयी तुम्हाला काय म्हणायचं? नाही, आता काय राज्यात रस्ता रोको किंवा काय आंदोलन मला हे रात्री 3 वाजल्यापासून सांगायला काय ऑपरेशन सुरू असताना माणसाला जाणून घेतलं पाहिजे. कधी बस आज चिडचिड होती आणि काही कळत नाही. एकदा माणूस हे होऊन गेलेला असतो. त्यामुळे काय होत होतं राज्यात मला काय माहिती. आता माझा मायबाप इथे येऊन आरडायचा हे करायचा म्हणून तुम्हाला कुठेतरी असं वाटलं आपल्याला दोघं आपण एकमेकाला अभ्यास सध्या गरजेचं आहे. समाज मला पाहिजे, मी समाजाला पाहिजे, त्याच्याशिवाय आमचं कल्याण होत नाही. म्हणून आपण ते सोडलं. तुला डॉक्टर करायचं काही असतील तर ते सांगता तेच करा, एवढंच म्हणणं आहे. उद्रेक जाळपोळ करू नका. आता दुसऱ्या संधी घेऊ नका. त्यात गणिने कावडे सुद्धा शिका. काय होतं आपण करतो दिवसभर, रात्री पण तर आंदोलन करून जातात ती येतं आपल्या. त्याच्यामुळं आपण थोडं फक्त हुशारी करा एवढंच. तुमची सुरक्षा वाढवली असं कळालं, काय त्यानुसार सांगितलंय? काही तुमच्या सहकाऱ्यांना कुणाला काही सांगितलंय का पोलिसांनी? किंवा कारण अलीकडच्या काळामध्ये जे प्रकार घडले आता ते चालत राहतो. बघूयात आपण गृहमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना सुद्धा काही विशेष गोष्टी सांगायच्या राहिल्या त्या सांगणार त्याच्यात त्यांनी काय तपास केलाय किल्ल्यावरचा मला नाही माहिती. तर त्यांची माहिती 2 गोष्टी त्यांच्या कानावरती आपण टाकणार. त्याची तुम्ही माहिती पूर्ण नाही. एवढ्या मोठ्या विषयावर बोलताना कधी आजपर्यंत बोलत असताना माहिती अचानक कोणी तुमच्या सरकारला विचारणार काहीतरी खातून काय माहिती का? त्याच्यातली मला माहिती नव्हती. तुझं उत्तर देणं म्हणजे असं ते काय होतं अतिविषय. त्यामुळे मला माहिती नाही की पूर्ण माहिती डिस्कस करू. आता मुख्यमंत्र्यांना तो अहवाल स्वीकारला. त्यांच्या अधिकारात त्यांना कॅबिनेटमध्ये अहवाल कसा आहे त्याचा मुख्यमंत्री म्हणणार अगोदर कसा अहवाल होतो सर त्यांना एकत्रीकरण करावं लागेल त्याला. नाही मेहनत घ्या ना, वर्गीकरण एकत्रीकरण